झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। सुरगाळलेल्या चिठ्ठीने उलगडलं खुनाचं गूढ। अवघ्या 8 अंकी मोबाईल नंबरचा लावला तांत्रिक शोध। पोलिसांचा अचूक तपास, 8 दिवसात मारेकरी गजाआड। शिरपूर गरताड रोडवरील शेतात 5 मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती। रुमालाने गळा आवळून या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले होते। मात्र मृताची ओळख न पटल्याने तपास अडचणीत आला होता। हे आव्हान समजून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून एका चुरगाळलेल्या चिठ्ठीच्या आधारे 8 दिवसात खुनाचा उलगडा केला। या घटनेतील तपासाचे वैशिष्ट्य असे की मारेकऱ्यांनी कोणतेही पुरावे मागे सोडलेले नसताना पोलिसांना मृताच्या शर्टाच्या खिशात एका चुरगाळलेल्या कागदावर 8 अंकी मोबाईल नंबर लिहिल्याचे आढळले। या नंबरच्या पुढे इतर नंबर जुळवून किचकट तपासातील तांत्रिक पद्धतीने या तपासात पोलिसांना अखेर यश आले। मृत व्यक्ती हा मध्य प्रदेशातील बडवानी येथील राहणार असून त्याचे नाव उमेश उर्फ राहुल चौहान असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणात सीसीटीव्ही व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आकाश पावरा या तरुणाला ताब्यात घेतले। त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। जुने वाद आणि मारहाणीचा बदला घेण्यासाठी आकाशसह दिलीप पावरा, घनदास उर्फ गुड्डू पावरा आणि एक अल्पवयीन मुलगा यांनी 4 मे रोजी खुनाचा कट रचून शिरपूर जवळील शेतात उमेशला नेऊन रुमालाने गळा आवळून त्याचा खून केला होता। तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या 4 मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले। त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वय 36 वर्ष, दिलीप कैलास पावरा, आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस गरताड शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळा आवळून खून करून त्याचे प्रेतीने टाकून पळून गेलेले होते। या केसमध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतलेले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे। सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात PCR करता हजर करीत आहोत। या गुन्ह्याचा पर्दाफाश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। ठाणेर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, स्थानिक गुन्हे शाखा धुळे व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।